हॅलो मित्रांनो, तर आता फर्स्ट पार्टमध्ये आपण ड्रॉ अ नेटवर्क, प्रोजेक्ट ड्युरेशन, क्रिटिकल ॲक्टिव्हिटी, क्रिटिकल पाथ हे आपण फाइंड आउट करायचं काम केलं. तर आता नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे पार्ट 2 मध्ये आपण EST, EFT, LFT, LST अँड ऑल द फ्लोट्स व्हॅल्यू हे कॅल्क्युलेट करायचं आता काम करणार आहोत. तर सुरुवातीला आपण नेटवर्कमधून EST आणि EFT व्हॅल्यू हे कसे फाइंड आउट करतात. म्हणजेच EST म्हणजे अर्ली स्टार्ट टाइम, EFT म्हणजे अर्ली फिनिश टाइम, LFT लेटेस्ट फिनिश टाइम अँड LST लेटेस्ट स्टार्ट टाइम. तर हे कसे आपण फाइंड आउट करूया ते आपण आता बघूया. तर आपल्याकडे हा नेटवर्क आहे. या नेटवर्कची ॲक्टिव्हिटी आपल्याकडे आहेत, त्याचे ड्युरेशन सुद्धा आहेत. तर आता ॲक्टिव्हिटी अँड ड्युरेशन बघून आपण कसे आन्सर काढूया बघूया. तर सुरुवातीला ॲक्टिव्हिटी ए. तर बघा, मी तुम्हाला एक सिंपल फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे. आपण बॉक्स मेथडने केलेलं आहे. तर बॉक्स मेथडनुसार तर EST अँड LFT व्हॅल्यू बघा. आता बॉक्स मेथडनुसार जो पहिला बॉक्स बघा, आता मी तुम्हाला नॉर्मल सांगतो, ही एक ॲक्टिव्हिटी आहे, ही एक मधली एक ॲक्टिव्हिटी आहे. समजा ॲक्टिव्हिटी ए आहे, तर त्याची EST व्हॅल्यू काय आणि LFT व्हॅल्यू काय. परत एकदा लक्ष द्या की मी हा जो बॉक्स काढलेला आहे EST, EFT, LFT, LST, तर तो बॉक्स जसा मी काढलाय तसाच तुम्ही ॲज इट इज काढायचा. जसा तुम्ही बघू शकता त्या ह्याच्यामध्ये चार्टमध्ये की तो बॉक्स मी कसा काढलेला आहे. पहिले मी EST व्हॅल्यू लिहिली, मग EFT लिहिली, मग LFT लिहिली, मग LST लिहिली. सेम ॲज इट इज तुम्हाला हा बॉक्स काढायचा आहे, त्यात काही चूक करू नका. तर बघा, आता तुम्हाला एक पहिले व्हॅल्यू मी काढतो, EST व्हॅल्यू काढतो. त्यासाठी आपल्याला ड्युरेशन सुद्धा हवा लागतो आणि त्यासाठी आपल्याला ही ॲक्टिव्हिटी सुद्धा हवी असते. तर बघा, सुरुवातीला 0 to 2 म्हणजे ॲक्टिव्हिटी ए. तर त्याच्यामध्ये EST व्हॅल्यू काय असते, EST व्हॅल्यू स्टार्टिंगला काय 0. ओके. आणि बघा इकडची व्हॅल्यू म्हणजे LFT व्हॅल्यू म्हणजे या बॉक्समधलं सेकंड व्हॅल्यू म्हणजे 4. म्हणजे EST व्हॅल्यू 0 आहे. तर बघा, EST व्हॅल्यू 0 आहे आणि LFT व्हॅल्यू कोणती आहे, LFT व्हॅल्यू 4 आहे. तर बघा, LFT व्हॅल्यू किती आहे, 4 आहे. हा झाला ए ॲक्टिव्हिटी ए. ओके. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी येते ॲक्टिव्हिटी बी. तर ॲक्टिव्हिटी बी ची व्हॅल्यू कशी असते बघा. तर ॲक्टिव्हिटी बी बघा, ही ॲक्टिव्हिटी बी आहे. तर मी जसं बोलले तसंच ऐका तुम्ही की पहिली जी व्हॅल्यू असते, पहिल्या बॉक्समधली पहिली व्हॅल्यू जी असते ती असते EST व्हॅल्यू. EST व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. तर ही EST व्हॅल्यू 0 आणि सेकंड बॉक्समधली सेकंड व्हॅल्यू किती आहे, 16. तर ती झाली LFT व्हॅल्यू. म्हणजे बी ची LFT व्हॅल्यू झाली 16. ओके. नाव सी ॲक्टिव्हिटी सी. तर बघा, ॲक्टिव्हिटी सी फर्स्ट बॉक्स फर्स्ट व्हॅल्यू म्हणजे EST अर्ली स्टार्ट टाइम म्हणजे किती आहे, ती 4 आहे. तर सी ची व्हॅल्यू आहे 4. आणि सेकंड बॉक्समध्ये सेकंड व्हॅल्यू जी असते ती LFT असते, लेटेस्ट फिनिश टाइम. म्हणजे सी साठी लेटेस्ट फिनिश टाइम काय, 6 आहे. तर ती 6. ओके. नाव फॉर डी. बघा, आता डीचं कसं आहे. पहिला बॉक्स पहिली व्हॅल्यू म्हणजे EST 4 आणि दुसरा बॉक्स दुसरी व्हॅल्यू म्हणजे LFT म्हणजे 10. म्हणजे 4,10 4 and 10. ओके. नाव आता व्हॅल्यू येते ई ची, ऍक्टिव्हिटी ई. तर बघा, ऍक्टिव्हिटी ई इथं आहे. तर ऍक्टिव्हिटी ई मध्ये पहिला बॉक्स पहिली व्हॅल्यू 4 ही असते EST आणि दुसरा बॉक्स बघा, ऍक्टिव्हिटी ही ई आहे एवढी. तर बघा, दुसरा बॉक्स दुसरी व्हॅल्यू किती, 14. म्हणजे पहिली व्हॅल्यू येते 4 आणि दुसरी व्हॅल्यू येते 14. सर्वात इझी मेथड हे आपण टेबल्स EST आणि LFT व्हॅल्यू फाइंड आउट करायची सर्वात इझी मेथड हीच आहे, जी आहे बॉक्स मेथड. तर नेक्स्ट एफ, ऍक्टिव्हिटी एफ. तर बघा, आता ऍक्टिव्हिटी एफ ची व्हॅल्यू, ऍक्टिव्हिटी एफ स्टार्ट व्हॅल्यू 8 एंड व्हॅल्यू 14. बघा, 8 आणि 14 बरोबर आहे. तर 8 आणि 14. आता हे मी तुम्हाला फॉर्म्युला सुद्धा सांगू शकतो, पण काही गरज नाही फॉर्म्युलाची, कारण की सर्वात इझी मेथड ही आहे, म्हणून आपण हीच मेथड प्रेफर करूया. आता ऍक्टिव्हिटी जी. तर आता कोणती नेक्स्ट आहे, जी. तर जी साठी बघा, तुम्हीच सांगा आता. पहिली ऍक्टिव्हिटी पहिल्या बॉक्समध्ये पहिली ऍक्टिव्हिटी म्हणजे 6 आणि सेकंड बॉक्समध्ये लास्ट म्हणजे 13. 6 and 13. ओके. तर तुम्ही बघू शकतात
नेटवर्क मधून आपण बरोबर EST आणि LFT व्हॅल्यू बरोबर फाइंड आउट केलेलं आहे. तर आता हे दोन आपले कॉलम तर झालेले आहेत. आता रिमेनिंग आहे EFT आणि LST. EFT म्हणजे अर्ली फिनिश टाइम आणि LST म्हणजे लेटेस्ट स्टार्ट टाइम. तर ते कसे फाइंड आउट करायचे ते आता या व्हिडिओमध्ये बघा. तर EFT म्हणजे LST प्लस ड्युरेशन. बघा EFT म्हणजे काय, तर एकदा आपण LST फाइंड आउट केला तर EFT इझिली फाइंड आउट करू शकतो. कसं म्हणजे EST म्हणजे EST प्लस ड्युरेशन म्हणजे 4 + 0 4, 8 + 0 8, 2 + 4 6. तसं आपण EFT फाइंड आउट करू शकतो. आणि LST म्हणजे बघा LST म्हणजे EFT मायनस ड्युरेशन. EFT मायनस ड्युरेशन म्हणजे 4 मायनस ड्युरेशन, 4 - 4 0, 16 - 8 8, 6 - 2 4. तर आपण त्याच्यानुसार LST आणि EFT व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. चला आता मी तुम्हाला EFTचा हाफ टेबल तुम्हाला मी इझिली सांगतो. EFT म्हणजेच काय बोललो मी, EST प्लस ड्युरेशन म्हणजे प्लस करायचं याच्यामध्ये. बघा 4 + 0 4, 8 + 0 8, 2 + 4 6, 4 + 4 8, 9 + 4 13, 1 + 8 9, 7 + 6 13, 8 + 3 11, 13 + 2 15. तर असा तुम्ही पूर्ण EFTचा टेबल सुद्धा सॉल्व्ह करू शकता. नंतर बघूया LST म्हणजे काय बोललो मी, LFT मायनस ड्युरेशन. LFT मायनस ड्युरेशन म्हणजे बघा 4 - 4 0, 16 - 8 8, 6 - 2 4, 10 - 4 6, 14 - 9. तसे तुम्ही सगळे व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतात. 14 - 9 5, 14 - 1 13, 13 - 7 6, 13 - 3 10. असा पूर्ण तुम्ही LFT, EFT आणि LSTचं टेबल पूर्ण कॉलम फाइंड आउट करू शकतात. तर तुम्ही या चार्टमध्ये बघू शकतात की EST, EFT, LFT, LST हे व्हॅल्यू कसे फाइंड आउट केलेले आहे. हे 4 कॉलम सुरुवातीचे मेन फाइंड आउट केलेले आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचे हे फ्लोट व्हॅल्यू. तर बघा, तर पहिली फ्लोट व्हॅल्यू येते टोटल फ्लोट. TF म्हणजे काय येते, टोटल फ्लोट. तर बघा पहिले हे आन्सर तुम्ही क्रॉस चेक करून घ्या. तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून हे पहिलं आन्सर क्रॉस चेक करून घ्या. मग आपण आता टोटल फ्लोटवर जाऊया. तर आता बघा टोटल फ्लोट TF चे फॉर्म्युला आपल्याकडे LFT लेटेस्ट फिनिश टाइम मायनस अर्लीस्ट फिनिश टाइम और LST मायनस EST. तर तुम्ही हा टेबल सुद्धा बघू शकतात की TFचा फॉर्म्युला काय आपल्याकडे की LFT मायनस EFT म्हणजेच काय, LFT लेटेस्ट फिनिश टाइम मायनस अर्लीस्ट फिनिश टाइम. तर 4 - 4 0 और LST मायनस EST म्हणजेच लेटेस्ट स्टार्ट टाइम मायनस अर्ली स्टार्ट टाइम. तर या दोघांचे मायनस और या दोघांचे मायनस तुम्ही कोणताही फॉर्म्युला यूज केला तुमचा आन्सर बरोबरच येणार आहे. चला मग मित्रांनो आता आपण टोटल फ्लोटचे व्हॅल्यू फाइंड आउट करूया. तर कोणताही फॉर्म्युला यूज करा, फिनिश मधून फिनिश मायनस करा और स्टार्ट मधून स्टार्ट मायनस करा, काहीच प्रॉब्लेम नाही. तर बघा 4 - 4 0 आणि तुम्ही क्रॉस चेक सुद्धा करू शकता दुसरा फॉर्म्युला वापरून. म्हणजे 0 - 0 0 येते, हा म्हणजे बरोबर चाललोय आपण. 16 - 8 8, 6 - 6 0, 10 - 8 2. इथे तुम्ही चेक सुद्धा करू शकता. 6 - 4 काय येते, 2 येते, म्हणजे आपण बरोबर चाललेलो आहे. 14 - 13 1, 14 - 9 5, 13 - 13 0, 13 - 11 2, 16 - 15 1. तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकतात. तर तुम्ही बघू शकतात टोटल फ्लोटची व्हॅल्यू मी कशी फाइंड आउट केलेली आहे. तुम्ही हे व्हॅल्यू क्रॉस चेक सुद्धा तुमच्या व्हॅल्यू बरोबर करू शकतात. तर आता आपण टोटल फ्लोट पर्यंत सगळ्या व्हॅल्यू काढलेल्या होत्या. आता आपल्याला काढायचे आहेत फ्री फ्लोट, इंडिपेंडंट फ्लोट अँड इंटरफरिंग फ्लोट. तर ते व्हॅल्यू आपण इझी मेथडमध्ये कसे काढूया ते पहिले आपण बघूया. तर बघा
आता आपल्याला फाइंड आउट करायचं फ्री फ्लोट. तर फ्री फ्लोटचा एक सिंपल, आता तुम्ही बॉक्स मेथड यूज करता म्हणून बॉक्स मेथडनुसार एक सिंपल फॉर्म्युला आहे. तर बघा ह्याच्यामध्ये आपल्याला ड्युरेशन सुद्धा मायनस करायचं आहे. तर बघा कसं मायनस करायचं, तर सेकंड बॉक्स मधला पहिला मायनस ड्युरेशन मायनस फर्स्ट बॉक्स मधला पहिला. म्हणजे हे बॉक्स मेथड कसे तर इझी मध्ये इकडे बघा तुम्ही. तर समजा ऍक्टिव्हिटी ए आहे, मला ऍक्टिव्हिटी एचं फ्री फ्लोट मला फाइंड आउट करायचं आहे. जसं मी इथं लिहिलेलं आहे फ्री फ्लोट मला फाइंड आउट करायचं आहे. तर मी कसं बॉक्स मेथडमध्ये दाखवलेलं आहे की या बॉक्समधून ड्युरेशन मायनस हा बॉक्स मधला नंबर, म्हणजे बॉक्स मधला नंबर म्हणजे बघा पहिल्या आणि पहिल्यामधून मायनस करायचं, सोबत ड्युरेशन सुद्धा मायनस करायचं आहे. तर बघू शकता तुम्ही 4 - 4 0, म्हणजेच ऍक्टिव्हिटी ए ची फ्री फ्लोट व्हॅल्यू किती असेल 0 असेल. तर तशाच आपल्याला सगळ्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहे. आता आपण ते फाइंड आउट करूया. तर चला मग बघा आता, चला ऍक्टिव्हिटी ए बघा, फॉर्म्युला फक्त एकदा लक्ष द्या. तुम्ही हा बॉक्स काढू सुद्धा शकता तुमच्या पेपरावर, तुम्हाला आयडिया येईल त्याची. तर आयडिया बघा कशी आहे, या बॉक्सच्या नंबर मधून ड्युरेशन मायनस हा बॉक्स करायचा. तर बघा आता कसा, ऍक्टिव्हिटी ए आहे बरोबर, ऍक्टिव्हिटी ए मधून हा वाला 4 - 4 आणि हा पहिला बॉक्स 0, म्हणजे किती येईल, ऍक्टिव्हिटी ए ची फ्री फ्लोट व्हॅल्यू येईल 0 येईल. तर असे जाता ऍक्टिव्हिटी बी. बघा आता ऍक्टिव्हिटी बी मी इथं लिहित आहे. ऍक्टिव्हिटी बी चा पहिला बॉक्स कोणता आहे, 15 आहे. बघा इथं 15 - 8 - 0, म्हणजे कसं लिहायचं बघा, 15 - 8 - 0. बघा 15 काय हा नंबर आहे, -8 हा ड्युरेशन आहे, आणि हा बॉक्स मधला पहिली व्हॅल्यू 0. 15 - 8 - 0 तुम्ही व्हॅल्यू लिहू शकतात 7. ओके. आता नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट आहे सी. तर सी बघा, पहिला नंबर 6 - 2 - 4. 6 - 2 बघा आता 6 - 2 - 4. 6 - 2 4, 4 - 4 0. हे जी 6 सी ची ऍक्टिव्हिटी सी ची फ्री फ्लोट व्हॅल्यू आलेली आहे 0. आता ऍक्टिव्हिटी डी चं बघा, तर ऍक्टिव्हिटी डी 8 - 4 बघा आता 8 - 4 - 4 बघा 8 - 4 - 4 किती येईल, 0 येईल. तर हीच ऍक्टिव्हिटी डी ची फ्री फ्लोट व्हॅल्यू 0. कन्फ्युजन होऊ नका, स्टेप बाय स्टेप करा. बघा आता परत काय, ऍक्टिव्हिटी ई. आता ऍक्टिव्हिटी ई आहे, तर ऍक्टिव्हिटी ई चं कसं आहे, 13 - 9 - 4 बघा आता 13 - 9 - 4. तर ह्याची व्हॅल्यू पण किती येईल, 0च येईल. 13 - 9 - 4 म्हणजे 4 - 4 0. तर बघा अशाच प्रकारे सगळ्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. तर अजून 2-3 ऍक्टिव्हिटी घेऊ आपण. ऍक्टिव्हिटी आता कोणता झाला, ई झाली. आता आपली ऍक्टिव्हिटी एफ. तर ऍक्टिव्हिटी एफ साठी बघा, ऍक्टिव्हिटी एफ कसं बघा, आता फॉर्म्युला बघा, सेकंड बॉक्स मधला पहिला बॉक्सचा नंबर मायनस ड्युरेशन मायनस पहिला बॉक्स. तर बघा 13 - 1 - 8. काय बोलू मी तुम्हाला, 13 - 1 - 8. तुम्ही इथे लिहू शकतात, तुम्हाला कॅल्क्युलेशन इझी पडेल. 13 - 8 - 1 सॉरी 13 - 1 आणि -8 बघा शकतात. 13 - 1 - 8. तर तुम्ही एफ व्हॅल्यू सुद्धा लिहू शकतात, जी की आहे 4. तर बघा आता तुम्हाला एक मी आता सगळे व्हॅल्यू लिहिलेले आहे फ्री फ्लोटच्या. तर एक तुम्हाला रॅन्डम व्हॅल्यू जे ची व्हॅल्यू मी कशी फाइंड आउट केली ते एकदा परत दाखवतो. तर बघा आता जे कुठे ऍक्टिव्हिटी जे इथं आहे. तर बघा काय बोललो, फॉर्म्युला बघा परत, फ्री फ्लोट साठी कसं आहे, या बॉक्स मधून ड्युरेशन मायनस हा बॉक्स मध्ये 18 - 2 18 - 2 करायचं आपल्याला. 18 - 2 आणि -15. तर तुम्हाला बरोबर व्हॅल्यू येऊ शकते 1. समजलं, धन्यवाद. तर ज्या प्रकारे तुम्ही आता फ्री फ्लोट व्हॅल्यू फाइंड आउट केली, तशीच तुम्हाला इंडिपेंडंट फ्लोटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मेथड बघा, बॉक्स मेथड आहे, सिंपल मेथड आहे. बघा सेकंड बॉक्स मधून पहिला नंबर मायनस ड्युरेशन मायनस हा नंबर. तर बघा कशी कॅल्क्युलेट करतो आपण. तर इथं तुम्ही बघू शकतात की इंडिपेंडंट आपण कशी फाइंड आउट करू शकतो. एकदम सिंपल मेथड.
सेकंड बॉक्समधून पहिला नंबर मायनस ड्युरेशन मायनस फर्स्ट बॉक्समधून सेकंड नंबर. तर बघा तुम्ही इथं बघू शकतात की 4 बघा तुम्ही इथं हा नंबर मायनस ड्युरेशन मायनस हा नंबर म्हणजे 4 मायनस 4 मायनस 0 इज इक्वल टू 0 तुम्हाला व्हॅल्यू आलेली आहे. हे आहे इंडिपेंडंटचं. तर आता आपण तेच व्हॅल्यू सगळे ओव्हरऑल व्हॅल्यू आपण आता फाइंड आउट करूया. तर चला आता आपण इंडिपेंडंट फ्लोटचा जो फॉर्म्युला बोलले त्या बॉक्स मेथडने आपण यूज करायचंय. तर बघा बॉक्स मेथड काय बोलते आपल्याला की सेकंड बॉक्स मधून पहिला नंबर मायनस ड्युरेशन मायनस फर्स्ट बॉक्स मधून सेकंड नंबर. तर बघा 4 बघा बरोबर सेकंड बॉक्स मधून पहिला नंबर मायनस ड्युरेशन मायनस सेकंड बॉक्स मधून हा नंबर. तर 4 मायनस 4 मायनस 0 तर किती येईल व्हॅल्यू 0 येईल. आता व्हॅल्यू बी ची फाइंड आउट करूया. तर व्हॅल्यू बी ची बघा आता नीट ऑब्झर्व करा तुम्ही 15 मायनस 8 मायनस आता 0 कोणता हा वाला 0 म्हणजे 15 मायनस 8 मायनस 0 तर किती व्हॅल्यू येईल 7 व्हॅल्यू येईल. तर नंतर आता ऍक्टिव्हिटी सी बघा. तर ऍक्टिव्हिटी सी बघा फर्स्ट बॉक्स सेकंड बॉक्स मधला फर्स्ट नंबर मायनस ड्युरेशन मायनस फर्स्ट बॉक्स मधून सेकंड नंबर म्हणजे 6 मायनस 2 मायनस हा वाला 4 तर किती येईल व्हॅल्यू 0 येईल. तर आता ऍक्टिव्हिटी डी सुद्धा बघूया. ऍक्टिव्हिटी डी तर बघा हा नंबर 8 मायनस 4 मायनस फर्स्ट बॉक्स मधून सेकंड नंबर म्हणजे व्हॅल्यू किती येईल 0 येईल. तर असेच मिळून आपण सगळे व्हॅल्यू फाइंड आउट केलेले आहात. तरी आपण एक रॅन्डम व्हॅल्यू तुमच्यासाठी क्रॉस चेक करूया. तर एक व्हॅल्यू आपण आता क्रॉस चेक करूया ऍक्टिव्हिटी एफ साठी. तर बघा फॉर्म्युला पुरा ऑब्झर्व करा. इंडिपेंडंट फ्लोटचा फॉर्म्युला बघा कसा आहे की सेकंड बॉक्स मधला पहिला नंबर मायनस ड्युरेशन मायनस फर्स्ट बॉक्स मधून सेकंड नंबर म्हणजे 10 नंबर म्हणजेच 13 मायनस 1 मायनस 10. बघा मी बरोबर लिहिलंय का 13 मायनस 1 मायनस 10 तर किती आन्सर येईल तुमचं आन्सर तुमचं 2 येईल. बघा व्हॅल्यू सगळे बरोबर आहेत की नाही. आणि आता आपण एकदम इझी मेथड म्हणजे या चारही बॉक्स फ्लोट मधला सर्वात इझी फ्लोट हा आहे इंटरफरिंग फ्लोट. इंटरफरिंग फ्लोटचा एकच फॉर्म्युला आहे लक्षात ठेवा टोटल फ्लोट मायनस फ्री फ्लोट. काहीच व्हॅल्यू लक्षात करायची गरज नाही. टोटल फ्लोट मायनस फ्री फ्लोट हे व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेले आहे. म्हणजे 0 मायनस 0 0 8 मायनस 7 1 0 मायनस 0 0 2 मायनस 0 2 1 मायनस 0 1 5 मायनस 4 1 0 मायनस 0 0 2 मायनस 2 0 1 मायनस 0 1 1 मायनस 1 0 अँड 0 अँड 0. तर हे आपण टोटल फ्लोट फ्री फ्लोट इंडिपेंडंट फ्लोट आणि इंटरफरिंग फ्लोटचे व्हॅल्यू फाइंड आउट केलेले आहे. तुम्ही हे व्हॅल्यू क्रॉस चेक सुद्धा करू शकतात.